नीट घोटाळ्यावरून नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाश येथे काँग्रेसचा महामार्ग रोखत एल्गार. केंद्र सरकारविरोधात तीव्र संताप. देशभरात गाजत असलेल्या नेट आणि नीट परीक्षा घोटाळ्यांच्या निषेधार्थ काँग्रेस व युवक काँग्रेसच्या वतीने प्रकाश येथे राष्ट्रीय महामार्गावर आक्रमक रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनामुळे शहादा नंदुरबार मार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली असून महामार्गावर वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आंदोलनादरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सी विरोधात जोरदार घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली. आधी नीट आणि आता नेट परीक्षेतील घोटाळे उघड झाल्याने लाखो विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरले आहे. शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार आणि निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे, असा आरोप आंदोलकांनी केला. आंदोलनकर्त्यांनी नीट घोटाळ्यांची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली निष्पक्ष चौकशी करण्याची, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा देण्याची, NTA बरखास्त करून नवीन पारदर्शक यंत्रणा उभी करण्याची तसेच बाधित विद्यार्थ्यांसाठी फेरपरीक्षा घेण्याची मागणी केली. आंदोलनाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चोख बंदोबस्त ठेवला. काही काळ आंदोलनकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र आंदोलक आपल्या मागण्यांवर ठाम राहिल्याने काही प्रमुख कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. या संदर्भात विद्यार्थ्यांनी तहसीलदार यांना निवेदन दिलं. हा केवळ परीक्षा घोटाळ्याचा विषय नसून लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी आणि त्यांच्या कुटुंबाच्या अपेक्षांशी संबंधित प्रश्न आहे. दोषींना कठोर शिक्षा मिळेपर्यंत काँग्रेसचा संघर्ष सुरू राहील, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला. सलाउद्दीन लोहार, नंदुरबार, न्यूज 24. मोदी सरकार हाय 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 हाय, जो सरकार निकम्मी है वो सरकार बदलनी है, जो सरकार निकम्मी है वो सरकार बदलनी है, जो सरकार निकम्मी है वो सरकार बदलनी है। राहुल जी तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। राहुल जी संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। कांग्रेस पार्टी जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद, नरेंद्र मोदी मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद, धर्मेंद्र प्रधान मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद, धर्मेंद्र प्रधान मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। गोर गरीब सरकार हे हातो काढ यार, तू भी यार तुमच्या बरोबर होते हे लक्षात ठेवा. अरे ही सरकार घाबरलेली आहे, ही फक्त विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करते. आम्ही घाबरत नाही, सरकार घाबरलेली आहे. आम्ही सांगतो धर्मेंद्र प्रधानची राजीनामा दिला पाहिजे, एनडीएला बॅन केलं पाहिजे. धर्मेंद्र प्रधानची राजीनामा अरे हे सरकार घाबरलेलं आहे आणि नीटचे पेपर लीक झाले. किती विद्यार्थ्यांचं नुकसान झालं तुम्हाला माहिती? किती विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली? तुमच्या पोरं जर अभ्यास करत असतील, ते मारत असतील, तर कोण येणार पुढे? हे सरकार पेपर लीक सरकार आहे आणि आमची मागणी आहे धर्मेंद्र प्रधानजीने राजीनामा दिला पाहिजे, इंडियाला बॅन केलं पाहिजे. रात्रंदिवस मेहनत करतात आणि हे पेपर लीक होते. काँग्रेस पक्षाच्या NSUI आणि युवक काँग्रेस यांच्यातर्फे रस्ता रोको आंदोलनाचा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे. त्या कार्यक्रमामध्ये आमचा एक उद्देश आहे की धर्मेंद्र प्रधान म्हणून आपले जे शिक्षण मंत्री आहेत त्यांनी केलेला जो घोळ आहे, विद्यार्थ्यांची जी गैरसोय झालेली आहे, आत्महत्या झालेली आहे, काही विद्यार्थ्यांनी 7 ते 8 विद्यार्थ्यांचं बळी गेलेला आहे, त्यासाठी म्हणून आम्ही हा आंदोलन उभा केलेला आहे. आता पुढे याच्या पुढे काही अशा प्रकार होऊ नये म्हणून आपल्या शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, आपला कारभार परत करावा आणि योग्य तो माणूस त्यांनी प्रशासनाने निवडावा. सत्तेत असलेल्या लोकांना जी मान चढली आणि ज्या लोकांचा बळी जातोय त्याच्यावर कोणाचंही लक्ष नसल्यामुळे आम्हाला रस्त्यावर उतरावं लागतंय. आमच्या विद्यार्थी सेनेला, NSUIला आणि युवक काँग्रेसच्या लोकांना
हे आंदोलन करावं लागतं. ही दुर्दैवी घटना आहे. भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी आज जे अराजकता माजलेली आहे भारतामध्ये, त्या अराजकतेला मागायला नोकऱ्या नाही, शिक्षण घेतल्यानंतर नोकऱ्या नाहीत, ही त्यांना कुठेही जाण होत नाही. त्याची नोंद व्हावी म्हणून हा राष्ट्रीय महामार्ग आम्ही थांबवला असून इथलं रस्ता रोको आंदोलन करून आमचा संदेश हा थेट सत्तेत असलेल्या मंत्र्यांपर्यंत पोहोचावा, हा एक उद्देश आमच्या ठेवून आमच्या सर्व विद्यार्थ्यांनी आणि NSUIच्या आणि युवक काँग्रेसच्या अध्यक्षांनी हा आंदोलन पुकारलेला आहे. आणि आमची विनंती आहे की सत्तेत असलेल्या लोकांना त्यांची जाण झाली पाहिजे आणि ह्या प्रकरणाला त्यांनी आळा घातला पाहिजे. ह्या उद्देशाने हा केलेला घोषणा द्या. थांबा. आपला देशभरामध्ये हा सध्या ज्वलंत प्रश्न आहे की नीट म्हणजे राष्ट्रीय वैद्यकीय प्रवेश परीक्षासाठी जी टेस्ट होती त्याच्यामध्ये पेपर लीक झालेला आहे आणि खूप मोठं रॅकेट याच्या माध्यमातून बाहेर आलेलं आहे. यानंतर सुद्धा अनेक विद्यार्थ्यांनी लेखी पेपर दिल्यानंतर त्या पेपर तपासणीमध्ये खूप सारे घोटाळे आले. अनेक विद्यार्थ्यांना जाणवलंय की त्यांची जी उत्तरपत्रिका आहे ती योग्य रीतीने तपासली नाहीये. त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे गैरप्रकार झालेले आहेत. यानंतर काही विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये संशोधन केलं असता त्यांना असं जाणवलंय की जी वर्षानुवर्ष देशभरातील IT च्या परीक्षा किंवा या परीक्षांचं नियोजन बघायची अशा कंपनीला उडवून एका अनप्रोफेशनल कंपनीला हे परीक्षांमध्ये गुणांकन करण्याचं काम देण्यात आलं होतं. आणि या माध्यमातून हा एक भ्रष्टाचार आहे. या भ्रष्टाचारामध्ये अनेक होतकरू आणि गुणवंत विद्यार्थ्यांचे मार्क कापले गेले आणि अनेक सर्वसामान्य घरातल्या विद्यार्थ्यांचं डॉक्टर होण्याचं स्वप्न हे विरून गेलं. याच्यामध्ये अनेक कुटुंब आर्थिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या खचली आणि याच्या नैराश्यातून आज भारतभरात सुमारे 12 ते 13 विद्यार्थ्यांनी आपला जीव गमावलाय. मित्रांनो, एक विद्यार्थी एक फक्त पुरुष मरतो त्यावेळी नुकसान एका घराचं होतं, पण एक विद्यार्थी ज्यावेळी आत्महत्या करतो त्यावेळी एक देशाचं नुकसान होत असतं. याच्या निषेधार्थ आज नंदुरबार जिल्ह्यातील NSUI आणि युवक काँग्रेस या दोघांनी मिळून माजी मंत्री KC पाडवी, पद्माकरजी वळवी साहेब आणि खासदार गोवालजी पाडवी यांच्या आदेशाने, यांच्या मार्गदर्शनाखाली NSUIचे जिल्हाध्यक्ष सागर पावरा आणि युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष निलेश पाटील यांच्या नेतृत्वात आज इथे प्रकाशा चौफुलीवर आम्ही आंदोलन केलं. आमची मागणी होती की धर्मेंद्र प्रधान हा जो शिक्षण मंत्री आहे हा भ्रष्टाचारी आहे आणि याला सरकारने निलंबित केलं पाहिजे, याचा सक्तीने राजीनामा घेतला पाहिजे आणि यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि हे करायला सरकार अपयशी ठरत असेल तर हे सरकार उलटवून टाकण्याची ताकद या भारताच्या सर्वसामान्य शेतकरी, आदिवासी, शेतमजूर आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये आहे. या सरकारने ते उत्तरदायित्व स्वीकारावं आणि पाय उतार व्हावं ही आमची नम्र विनंती. अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.